नमस्कार. उपस्थित सर्वांना माझा नमस्कार. आणि माझं नाव प्रतीक फणसेकर. मी स्टॉक मार्केट ट्रेनिंग देतो आणि इंट्रोडक्शन तर त्यांनी दिलंच आहे माझं, पण खूप छान, थँक्यू त्याबद्दल. आणि स्टॉक मार्केटबद्दल काही बोलण्या अगोदर मी माझं थोडंसं अजून इंट्रोडक्शन देतो की मी आत्तापर्यंत काय केलं आणि यापुढे आता मला अजून काय करायचं त्याच्याबद्दल थोडंसं माहिती देतो तुम्हाला. मी बेसिकली 2006मध्ये मी डिप्लोमा करून पासआउट झालो. डिजिटल इलेक्ट्रॉनिक्समध्ये डिप्लोमा केला. 2009मध्ये मी इन्स्ट्रुमेंटेशनमध्ये बीटेक केलं आणि 2009मध्ये पासआउट झाल्यानंतर इंजिनिअरिंगमध्येच मी जॉब करत होतो ॲज अ प्रोजेक्ट इंजिनियर म्हणून. US बेस्ड कंपनी होती, सगळं काही व्यवस्थित चालू होतं. फक्त एक प्रॉब्लेम तेच होता की माझं जे कार्यक्षेत्र होतं ते इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचं होतं आणि ते सुद्धा USचे क्लायंट होते. त्यामुळे संध्याकाळी माझं काम चालू व्हायचं बेसिकली, आणि तिकडे सकाळ व्हायचे, तिकडचे लोक सगळे जे आमचे क्लायंट्स होते तेव्हा जागायचे. तर त्यामुळे संध्याकाळचं आम्हाला कामाची धाकधूक असायची, सकाळचा वेळ पूर्ण फ्री असायचं. त्यामुळे सकाळीचा वेळ जो स्टॉक मार्केटचं ट्रेडिंग करायला मी सुरुवात केली. ऑफिसमध्ये सकाळचा 2 तास फार मोकळा असायचा, तर त्या वेळेमध्ये मी ट्रेडिंग करायला सुरुवात केली आणि हे ते नित्यनेमाने चालूच राहिलं आणि 1 वर्षापर्यंत झालं. त्याच्यानंतर प्रॉफिट लॉस करत नो प्रॉफिट नो लॉस बेसिसवरती सगळं काम चालू होतं. आणि 2015मध्ये जाऊन मी एक सेमिनार अटेंड केलं स्टॉक मार्केट रिलेटेड. तिकडे ते जे वक्ते होते ते फुल टाइम ट्रेडर होते. त्यांनी ते फुल टाइम स्टॉक मार्केटमध्ये ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंट करायचे आणि ते CFA लेवलचे होते. म्हणजे त्यांनी जर विचार केला जॉब करायचा, त्यांना महिन्याला 2 लाख रुपये कुठेच नाही गेले त्यांचे. म्हणजे ह्या लेवलचे ते त्यांनी प्रशिक्षण आणि त्यांनी ते सगळं घेतलं होतं. तर मी विचार केला की ही व्यक्ती, त्याला 2 लाख रुपये जर आरामात, त्याला जर नोकरी मिळून जातो व्यवस्थितपणे, त्याचं तर कार्यक्षेत्रामध्ये काम करू शकतो आणि तरी पण त्यांनी जॉब सोडून तो इकडे आला, म्हणजे ह्या क्षेत्रामध्ये काहीतरी याचं प्रबळ काहीतरी याच्यामध्ये आहे याच्यामध्ये. तर मी त्यानुसार मी त्याप्रमाणे मी त्याचं प्रशिक्षण घेऊन ते सुरू केलं त्याच्यामध्ये. आणि 2 वर्षानंतर म्हणजे जुलै 2017मध्ये जाऊन मला जाणवलं की आता मला माझी सॅलरी तरी मी ॲटलिस्ट मी काढू शकतो माझ्या ह्या स्टॉक मार्केटच्या ट्रेडिंगमध्ये. तेव्हा मी जाऊन माझा जॉब सोडला, कारण माझी कंपनी US पाठवणारच होती मला, कारण का B1 विजा वगैरे सगळं झालं होतं. बरं, तर इकडून सुरुवात झाली माझी. 2017 पासून मी फुल टाइम ट्रेडर म्हणून ट्रेडिंग करायला लागलो. आणि 2020 मध्ये जाऊन माझ्या मित्रांनी माझं अप्रोच केलं की तू घरी बसून जर ट्रेडिंग करतोस तर आम्हाला पण शिकव, कारण का आम्ही पण आता वर्क फ्रॉम होम करतोय, तर आम्हाला बराच वेळ असतो. तर मी त्यांना सहज असं प्रशिक्षण दिलं त्यांना, म्हणजे कॅज्युअली, म्हणजे मित्रांना जसं आपण शिकवलं त्याप्रमाणे शिकवलं त्यांना. आणि त्यांचं नशीब पण चांगलं होतं की 2020 मध्ये मार्केट फार कोसळलं होतं आणि त्यांनी ज्या मी चांगल्या स्टॉक्समध्ये त्यांना इन्व्हेस्टमेंट करायला सांगितलं होते, जे काही ट्रेडिंगचं प्रशिक्षण दिलं त्यांना, ते यूज करून त्यांनी खूप चांगलं प्रगती केली त्याच्यामध्ये. आणि 6 महिन्यामध्ये त्यांनी मला एक सांगितलं, फक्त एक सल्ला दिला की तू शिकवत का नाहीस, तू आम्हाला इतकं छान शिकवलंस, तू बाकीच्यांना का नाही शिकवत. तर मग मी विचार केला की शिकवायचं म्हटल्यानंतर एक मोठी जबाबदारी असते, कारण का आपल्याकडून कोणीतरी आपल्याकडून काहीतरी ज्ञान घेऊन जर ते अप्लाय करणार असेल तर त्याला पण त्याच्यामध्ये फायदा झाला पाहिजे. तरच मी काहीतरी त्यांच्याकडून जर काही फीस घेत असेल तर काहीतरी त्याच्यामध्ये काहीतरी त्याचा उपयोग होईल त्याचा. नाहीतर नुसतं फीस घेऊन शिकून तर असे बरेच क्लासेस चालू आहेत बाहेर, त्याच्यामध्ये आपली फसवणूक होते, तुम्हाला पण माहीत असेल. तर मी त्यामुळे माझा जो प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स होता माझा जोपर्यंत आत्तापर्यंतचा 2014 पासून ते 2022 पर्यंत आत्तापर्यंतचा, तो सगळा मी एका PPT मध्ये उतरवला. आणि तो PPT मध्ये जे काही मी आता प्रशिक्षण देतो ते सगळं PPT मधूनच तुम्हाला मी जे बघून सगळं तुम्हाला शिकवणार आहे. ते कुठूनही थिअरी वगैरे असं कुठून शोधून नाही काढलं, तर माझा पूर्ण प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स आहे. म्हणजे आतापर्यंत ज्या काही गोष्टींमध्ये मला प्रॉफिट झाला ते सगळे मी डूज मध्ये टाकले, आणि ज्या गोष्टींमध्ये मला लॉस झाला ते मी सगळे डोंट्स मध्ये टाकले. त्याने काय होणार आहे की जे माझ्याकडून प्रशिक्षण घेतात त्यांना कुठे अडकायला होत नाही त्यामध्ये, कारण त्यांना माहिती आहे काय केल्याने प्रॉफिट होणार आणि काय केल्याने लॉस होणार आहे. त्यांना कळलेलं असणार आहे म्हणजे याच्यामध्ये. त्यामुळे आतापर्यंत 500 पेक्षा जास्त लोकांना शिकवलं, त्याच गोष्टीचा त्यांना फायदा झाला आतापर्यंत. तर म्हणून मी विचार केला की आपण शिकवणार तर मराठीमधूनच शिकवणार, जेणेकरून मला हे सुद्धा जाणवलं की मराठी माणूस, तुम्ही स्टॉक मार्केट म्हटलं की मराठी माणसाच्या सगळ्यांचे भुवे उंचावले असेल तुमचं, की नको बाबा आपण स्टॉक मार्केटमध्ये पैसे गुंतवले की आपले बुडणार. प्रत्येकाचा हाच मानस बनतो की पैसे स्टॉक मार्केटमध्ये गुंतवले की आपले बुडालेच पाहिजे. पण तसं नाहीये. ऍक्च्युली प्रत्येक गोष्टीचं एक टेक्निक असते, त्या टेक्निकने आपण गेलो तरच आपले रिझल्ट मिळणार. आता तुम्ही सुद्धा जे बायक आहेत, माझी आई आणि माझी मिसेस सुद्धा जे जेवण बनवते, तर त्यांनी ते जेवण बनवतात, ते एक टेक्निक आहे ती प्रत्येक, आणि ती प्रोसिजर आहे, ते त्याप्रमाणे तेवढंच केलं पाहिजे. ते प्रत्येक गोष्टीचं एक टेक्निक आहे ती. तर ती टेक्निक न वापरता जर असंच मी जर आता सुरुवात केली तर ते सगळं तसं होणार नाहीये, ते पूर्णपणे उलट सुलट होणार सगळं. त्यामुळे ती कोणतीही गोष्ट करायची तर त्या गोष्टीची टेक्निक असेल त्या टेक्निकनुसारच करायला पाहिजे. कारण जर मी इंजिनियर म्हणलो त्याच्यासाठी पण 6 वर्ष मी कॉलेजमध्ये गेलो, त्याच्यानंतर इंजिनियर म्हणलो. पण मग आपण असं का विचार करतो की मी जर ट्रेडर बनायचं मला, किंवा स्टॉक मार्केटमध्ये मला गुंतवणूक करायची आहे, किंवा इन्व्हेस्टमेंट काही करायचं आहे, मग असं तुम्ही विचार का करता की मी काही युट्यूबवरून व्हिडिओ बघेन
किंवा कोणीतरी मला न्यूजमधून काहीतरी मी स्टॉक सांगेन आणि तेच मी घेईन आणि त्याच्यातून ते प्रॉफिट होईल, तर तसं नाही होणार आहे. काही दिवसांसाठी तुम्हाला प्रॉफिट होईल, पण नंतर तुम्हाला ते ऑन अ कन्सिस्टंट बेसिस तुम्हाला तो प्रॉफिट नाही तुम्हाला टिकवता येणार, कारण तुम्हाला ते नक्की काय केल्यानंतर काय होणार ते तुम्हाला माहीत नसतं. ओके, तर त्यामुळे मी काय केलं की एक मराठीमधून मी पूर्णपणे हे एक पूर्ण प्रशिक्षण आपलं चालू केलं. आणि आता हे जे सुरुवातीला 5-10 स्टुडंट असायचे माझ्यामध्ये, पण त्यानंतर काय झालं की माउथ पब्लिसिटीने वाढत गेले, कारण का मी जी फीस चार्ज करतो ती फीस त्यांना रिकवर व्हायला लागली त्यांची. आणि रिकवर झाल्यामुळे काय केलं त्यांनी, त्यांच्या फॅमिलीमध्ये त्यांच्या मित्रांना मैत्रिणींना सर्वांना जबरदस्तीने माझ्याकडे कोर्स करायला पाठवलं की तू कर म्हणून. आणि हे नंतर वाढतच गेलं. आता माझे 5 पासून सुरुवात केली, आता एका बॅचमध्ये 30 लोक असतात माझ्या प्रत्येक बॅचमध्ये. सॅटर्डे क्लब जॉईन केल्यापासून अजूनच झालं, आता एक वेगळी बॅच मला सॅटर्डे क्लबची चालू ठेवावी लागते मला. त्यामुळे तिकडून सुद्धा एक मला फायदा झाला, कारण का सॅटर्डे क्लब सेम उद्देशासाठी काम करतो, आपण पण मराठी माणसासाठीच मी काम करतो त्याच्यासाठी. बरं, आता हे प्रशिक्षण कसं होतं तर बघा, आपले टोटल 12 सेशन्स असणार आहेत. टोटल 12 सेशन असणार आहेत. प्रत्येक सेशन हे आपलं 1.5 ते 2 तासाचं असणार आहे. आपल्या 3 प्रकारच्या बॅचेस आहेत. एक असते आपली वीकेंड बॅच असते, जी शनिवार रविवारी होते. ती टायमिंग संध्याकाळी 7:30 ते 9 मध्ये असते, कारण का जे काही टायमिंग्स आपण ठरवतो ते शक्यतो जे नोकरी करणारे जे स्त्रिया किंवा पुरुष असतील त्यांना संध्याकाळी, सॅटर्डेला सगळ्यांनी सुट्टी नसते, त्यामुळे सॅटर्डेला ते ऑफिसमधून येऊन सुद्धा 7 वाजेपर्यंत पोहोचले तर 7:30 वाजता आपण सुरू करू शकतो. तर त्या उद्देशाने ठेवलेले सॅटर्डे संडेचे बॅच. एक बॅच आहे ती ओनली संडेचीच आहे, कारण का काही जण आहेत जे आपल्या देशाबाहेर सुद्धा काही आपली मराठी माणसं आहेत ते माझ्याकडून शिकतात आता सध्या. तर त्यांना काय होतं की आता US मधून पण बरेच जण शिकले, तर कसं होतं की ते जे तिकडे स्थायिक झालेले मराठी लोक आहेत, तर तिकडे कसं होतं की तिकडे एक दिवस आपला अगोदरच, म्हणजे आपल्याकडे संडे तर तिकडे सॅटर्डे असतं. तर मग त्यामुळे काय व्हायला लागलं की जर मी सॅटर्डे संडेची बॅच असेल त्यांना ती अटेंड करता यायची नाही, म्हणून खास त्यांच्यासाठी एक मी संडेची बॅच चालू केली, जेणेकरून इंडियामध्ये सुद्धा, मुंबईमध्ये सुद्धा ज्यांना संडेलाच फक्त सुट्टी असते ते अटेंड करतात, आणि मग बाकीचे देशाबाहेरून जे शिकतात त्यांना सुद्धा ती अटेंड करता येते. त्यामुळे एक संडेची बॅच आहे जी संडे टू संडे असणार आहे, आणि दुसरी जी बॅच आहे ती वीकडेज बॅच आहे. काही जणांना सॅटर्डे संडे काम असतं, त्यामुळे एक बुधवारी आणि शुक्रवारी, जी आता पुढच्या आता रिसेंटली चालू होणार आहे ती बॅच, म्हणजे दर बुधवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 7:30 ते 9 असे आपले प्रशिक्षण होणार आहेत. आता हे जे प्रशिक्षण आहे ते टोटल 12 सेशन होणार. प्रत्येक सेशन हे 1.5 ते 2 तासाचं असणार आहे. तर आता हे पहिलं सेशन जे आहे ना, हे पूर्णपणे मी IPO बद्दल माहिती दिली. IPO म्हणजे काय तर बघा, तुम्ही बऱ्याच वेळा ऐकलं असेल, LICचा पण रिसेंटली IPO गेला, परत पेटीएमचा IPO गेला, बरेच मोठ्या कंपन्यांचे IPO गेले. काही IPOs मध्ये लोकांना 15,000ची, आता प्रत्येक IPO मध्ये 15,000ची इन्व्हेस्टमेंट असते मिनिमम. तर काय होतं की एखाद दुसरा IPO आपण अप्लाय करतो, त्याच्यामध्ये प्रॉफिट होतो, आणि मग काय करतो आपण सरसकट सगळ्याच IPO मध्ये अप्लाय करत जातो. त्याने काय होतं की तुम्हाला एक्झॅक्टली कळत नाही की कोणत्या IPO मध्ये प्रॉफिट होणार आणि कोणत्या IPO मध्ये लॉस होणार आहे. तर हे तुम्हाला समजून घेण्यासाठी तुम्हाला मी पहिलं प्रशिक्षण, जे पहिलं सेशन आहे ते तुम्हाला उपयोगी पडणार आहे, कारण ह्या सेशनमध्ये तुम्हाला मी एक्झॅक्टली त्या टेक्निक सांगणार आहे, जे तुम्हाला IPO बघा 3 दिवसासाठी ओपन असतो, तर तिसऱ्या दिवशी आपल्याला डिसिजन घ्यायचं आहे की आपल्याला तो IPO अप्लाय करायचा की नाही करायचा. तिसऱ्या दिवशी आपल्याला संध्याकाळी 5 वाजेपर्यंत वेळ असतो. आता 5 वाजेपर्यंत वेळ असतो, तर आपल्याला 2 ते 3 किंवा 3 ते 4च्या मॅक्सिमॅक्स 4 वाजेपर्यंत आपण IPO अप्लाय करायचा की नाही ते डिसिजन तुम्ही घेऊ शकता. ते तुम्हाला मी टेक्निकच तुम्हाला त्याच्यावर शिकवणार आहे, आणि प्लस मी सुद्धा स्वतःहून सांगतो की तुम्हाला हा पर्टिक्युलर IPO अप्लाय करायचा की नाही करायचा, हे मी सुद्धा तुम्हाला सांगतोच. दुसरी गोष्ट अशी आहे की IPO मध्ये बऱ्याच जणांचे पैसे डबल सुद्धा होतात आणि पैसे बुडतात सुद्धा. मग आता काय झालं बघा, पेटीएम आणि LICचा IPO मध्ये तर लोकांनी अक्षरशः म्हणजे रांगेत उभे राहून, ते पण रविवारी SBIने त्यांची ब्रांच ओपन ठेवली. तुम्ही विचार करा, जी बँक तुम्हाला तुमचेच पैसे काढून घेण्यासाठी तुम्हाला लंच टाइम मध्ये 15 मिनिटासाठी थांबवून ठेवते, ती बँक संडेला ओपन राहिली ती LICचा IPO विकण्यासाठी. तर एवढी मोठी रांगा लागलेल्या असताना मी माझ्या जेवढ्या प्रशिक्षकांनी सांगितलं की तुम्ही हा IPO अप्लाय करायचा नाही, कारण माझ्या टेक्निक्स प्रमाणे क्लिअर कट दिसत होते की IPO मध्ये लॉस होणार आहे. 960 रुपयाची IPO ची किंमत होती एका लॉटची 15,000 रुपयाप्रमाणे, आणि आज त्याची किंमत 600 रुपयाच्या आसपास आहे त्याची. म्हणजे एवढ्या लोकांना त्याच्यामध्ये लॉस झाला असता. पेटीएमचा IPO पण सेम असंच होतं. लोकांना मी सांगितलं त्यावेळेला पेटीएम अप्लाय करू नका, तेव्हा त्यांनी ऐकलं नाही. ते म्हणाले की आम्ही नेहमी रिचार्ज इकडून करतो, आम्ही बिल भरतो इकडून, आम्हाला माहिती आहे मोठी कंपनी आहे, त्याचा शेअर वाढणार. 2200-2300 रुपयाला त्यांनी तो स्टॉक घेतला, आता त्याची किंमत 400 रुपयाची किंमत आहे त्याची. एवढा मोठा लॉस आहे तो, एवढा लोकांचा वाचवला आपण.
आणि जे कोणी टेक्निक्स यूज करून जर ते हे याच्यामध्ये उतरलं तरच तुम्हाला फायदा होणार आहे, अन्यथा याच्यामध्ये फायदा होणार नाही. तर पहिला सेशन आहे आपल्या आयपीओ बद्दल. आयपीओ बद्दल तुम्ही एकदम व्यवस्थितपणे आपली 99.9% ॲक्युरेसी आयपीओ बद्दल फक्त, की अजूनपर्यंत आता एकही असा आयपीओ झाला नाही की ज्याच्यामध्ये मी इन्व्हेस्ट करायला सांगितलं याच्यामध्ये लॉस झाला. फक्त एकच असा आयपीओ होता SBI कार्ड्स नावाचा, पण त्याच्यामध्ये त्या आयपीओची लिस्टिंगच कधी होती तर ती कोविडमध्ये 2020 मध्ये मार्चमध्ये त्यांची लिस्टिंग होती. तर त्यावेळेला अख्खं मार्केटच कोसळलं होतं. त्यामुळे अशी सिच्युएशन नॉर्मली 100 वर्षातून एकदा होते, तर परत कधी असं झालं नाही. त्यामुळे मी 99.9% ॲक्युरेसी सांगतो आयपीओ बद्दल. दुसरं सेशन जे आहे ते आपलं म्युच्युअल फंड्स आणि FD या दोन कन्व्हेन्शनल इन्व्हेस्टमेंट मेथड्सपेक्षा तर तुम्हाला जास्त रिटर्न्स मिळवायचे असेल तर ते कसे मिळवायचे स्टॉक मार्केटमध्ये. आता म्युच्युअल फंड कोणासाठी आहे, तर म्युच्युअल फंड अशा लोकांसाठी ज्यांना स्टॉक मार्केट शिकण्यासाठी वेळ नाही आहे, त्यांना त्याच्यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी वेळ नाही, तेवढा राधा त्यांना वेळ द्यायचाच नाही आहे, किंवा त्यांना स्टॉक मार्केटबद्दल काय माहितीच नाही, अशा लोकांसाठी म्युच्युअल फंड आहे. कारण तुम्ही जे पैसे म्युच्युअल फंडमध्ये गुंतवता ते काय होतात, ते म्युच्युअल फंड एक फंड मॅनेजर अपॉइंट करते आणि फंड मॅनेजर तुमच्या ऑन द बिहाफ तुम्हाला ते एक तुमचा पोर्टफोलिओ बनवतो आणि तुम्ही जे SIP किंवा जे काही तुम्ही लमसम पैसे भरता ते तुमचे वेगवेगळ्या स्टॉक्समध्ये इन्व्हेस्ट करतात आणि ज्या प्रकारे त्याच्या स्टॉकची प्राइस वाढते किंवा पडते त्याप्रमाणे तुमच्या म्युच्युअल फंडची NAV वाढते किंवा पडते, त्याप्रमाणे तुम्हाला प्रॉफिट आणि लॉसेस होतात. तर ह्यामध्ये कसं होतं की म्युच्युअल फंड स्वतः म्युच्युअल फंड जो फंड मॅनेजर अपॉइंट करतो त्याचे फीस वेगळे असतात. आता एवढं HDFC आपण एक एक्झाम्पल घेऊ, HDFC म्युच्युअल फंड आहे. HDFC म्युच्युअल फंड आता बघा इंडियामध्ये भारतामध्ये त्यांच्या वेगवेगळ्या ठिकाणी केवढे मोठे मोठे ऑफिसेस आहेत. तुम्ही मला सांगा, जर तुम्हाला जे 15% देतात तर ते फक्त 20% किंवा 25% प्रॉफिट घेऊन तुम्हाला 15% देऊ शकतील का? एवढं सगळं ऑफिस, एवढा सगळा स्टाफ, एवढं सगळं त्या ऍडव्हर्टाइजमेंट म्युच्युअल फंड्सही एवढे सगळे ऍडव्हर्टाइजमेंट करतात, एवढे मोठे मोठे लोक जे ते सगळे ऍडव्हर्टाइजमेंट करतात ते पॉसिबल नाही आहे. ते स्वतः स्टॉक मार्केटमध्ये गुंतवून 100 ते 200% कमवतात, तुम्हाला 15% देतात. ओके, पण हे का देतात? कारण का त्यांना सगळं काही माहिती आहे त्याच्यातलं, म्हणून ते तुम्हाला तेवढं देतात. पण तुम्ही 100 ते 200% नका कमवा, ऍटलीस्ट तुम्ही 50 ते 70% ते आरामात कमवू शकता. तुम्हाला ते 15% देतात, तुम्ही खुश होता, कारण का तुम्हाला फिक्स डिपॉझिटमध्ये 60% ते 8% मिळतात, त्याच्यापेक्षा डबल मिळतात, म्हणून तुम्ही म्हणतात की मला भरपूर फायदा झाला म्हणून. पण ऍक्च्युअली तुम्हाला ते प्रूव्ह करून देतो सेकंड सेशनमध्ये की तुम्हाला ह्याच्यामध्ये म्युच्युअल फंडपेक्षा जास्त कसा काय फायदा होऊ शकतो, ते सुद्धा कमीत कमी रिस्क आणि ते सुद्धा तुम्ही स्वतः हे सगळं मॅनेज करणार. आणि हे इतकं सोपं आहे, हे सोपं करून दाखवतो मी. ओके, तिसरं सेशन आणि चौथं सेशन जे होतं आपलं, हे पूर्णपणे आपलं स्टॉक सिलेक्शन बद्दल माहिती देतो आपण. स्टॉक सिलेक्शन म्हणजे काय बघा, तुम्हाला कोणत्याही व्यक्तीने कधी मित्राने मैत्रिणीने जे स्टॉक मार्केटशी रिलेटेड आहेत ते तुम्हाला कोणताही स्टॉक बाय करायला सांगतात. तर तुम्ही काय करता, चल माझ्याकडे डीमॅट अकाउंट आहे, इतके असंच ओपन करून बसलेलो आहे मी, तर आपण स्टॉक बाय करायचं. एवढं खास मैत्रिणीने मला सांगितलं तर मी बाय करते म्हणते. तर बाय केल्यानंतर तो स्टॉक खाली येतो किंवा थोडे दिवस वाढतो नंतर खाली येतो. त्याचं कारण काय होतं माहिती आहे का, की तुम्ही कोणीतरी सांगितल्यामुळे तुम्ही त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करताय. आता तुम्ही काय केलं पाहिजे की तुम्ही त्याच्यामध्ये स्वतःचं पण काहीतरी अनालिसिस असलं पाहिजे तुमचं, की मी हा स्टॉक का बाय करायचा, हा स्टॉक बाय करण्यामागचे काहीतरी कारणं असली पाहिजे तुमच्या. जर ती ठोस कारणं जर तुम्हाला भेटली तरच तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा. तुमचा जो कामाचा कष्टाचा पैसा तर तुम्ही तरच इन्व्हेस्टमेंट करा त्याच्यामध्ये. तर त्यामुळे ते नक्की अनालिसिस काय करायचं तुम्हाला, ते 15 पॅरामीटर्स मी बाजूला काढून ठेवलेले आहेत ते तिसऱ्या आणि चौथ्या सेशनमध्ये, जेणेकरून तुम्हाला ते समजावं की कोणते वेबसाईट्स वापरायचे, तुम्हाला कोणते ऍप्स वापरायचे, हे सगळं मी तुम्हाला त्या 15 पॅरामीटर्स कसे बघायचे, हे प्रत्येक पॅरामीटर तुम्हाला 15-20 मिनिटं एक तुम्हाला डिटेलमध्ये मी तुम्हाला समजून सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला ते ऍस्पेक्ट्स, ते पर्टिक्युलर स्टॉक्स बद्दल तुम्हाला कसे बघायचे ते त्याच्यामध्ये फंडामेंटल्स आणि टेक्निकल अनालिसिस दोन्ही त्याच्यामध्ये येणार. त्याच्यामध्ये फंडामेंटल्स आणि टेक्निकल दोन्ही पॅरामीटर्स असणार. तर ते तिसऱ्या आणि चौथ्या सेशनमध्ये सगळे टोटल होणार. पाचवं सेशन आणि सहावं सेशन आहे. पाचवं आणि सहावं सेशन हे पूर्णपणे मी तुम्हाला टेक्निकल अनालिसिस शिकवणार त्याच्यामध्ये. आता टेक्निकल अनालिसिस म्हणजे काय, तर अनालिसिस बेसिकली दोन प्रकारचे असतात स्टॉक मार्केटमध्ये, एक तर फंडामेंटल अनालिसिस असतं आणि टेक्निकल अनालिसिस. फंडामेंटल अनालिसिस काय आहे की एखादी कंपनी प्रॉफिट लॉसेस किती करते. एखादी समजा मॅन्युफॅक्चरिंग कंपनी असेल तर त्यांचा प्रॉफिट वर्षानुवर्ष, म्हणजे ते क्वार्टर्स म्हणतो, जसं 3 महिन्याचा एक क्वार्टर असतो तसं वर्षाला 4 क्वार्टर्स असतात. प्रत्येक क्वार्टरला जे रिझल्ट लागतात ना त्याप्रमाणे ते अनालिसिस करतो आपण, त्याला आपण फंडामेंटल अनालिसिस म्हणतो. आणि जे टेक्निकल अनालिसिस म्हणतो ते आपण टेक्निकल पॅरामीटर्स, म्हणजे चार्ट पॅटर्न असतात, ते कॅन्डलस्टिक चार्ट पॅटर्न म्हणतो आपण. ते पॅरामीटर्स बेसिकली आपले ते बघायचे असतात त्या चार्ट्सवरती. एखादा स्टॉक समजा आपल्याला सपोर्ट लेवलला असला तरच तो बाय करायचा आहे. त्यामुळे रेजिस्टन्स लेवलला एखादा स्टॉक आला जर तुम्ही बाय केलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला लॉसच होणार आहे, कारण का तो तिकडून पडणार आहे. कारण काय होतं माहितीये का, हे जे सपोर्ट अँड रेजिस्टन्स आम्ही जे बघतो ना चार्ट पॅटर्न वरती, कॅन्डलस्टिक चार्ट पॅटर्न वापरून, याच्यामध्ये आम्ही काय बघत असतो की एखादा स्टॉक सपोर्ट लेवलला आहे की रेजिस्टन्स लेवल आहे. जेव्हा तो स्टॉक आम्ही सपोर्ट लेवलला बाय करतो आणि रेजिस्टन्स लेवलला सेल करतो, त्यावेळेला आम्ही काय करतो की
एखादा स्टॉक रेजिस्टन्स लेवल आला की सेल करून टाकतो, कारण का तो तिकडे आता तिकडून अजून वाढण्याची शक्यता फार कमी होते. त्यामुळे तुम्ही जेव्हा एखादा स्टॉक बाय करता, हे चार्ट पॅटर्न न बघता, तो कदाचित स्टॉक रेजिस्टन्स लेवलच्या आसपास आलेला असतो, त्यामुळे तुम्ही बाय करता, त्यामुळे थोडा तो वाढतो, मग वाढल्यानंतर रेजिस्टन्स लेवल येतो, मग तिकडून खाली पडेल. कारण का आमच्यासारखे ट्रेडर्स लोक जे आहेत ते सपोर्ट लेवलला बाय करतात, रेजिस्टन्स लेवलला सेल करतात, आणि तुम्ही लोक तिकडे अडकता मग वरच्या लेवलला. त्यामुळे नेहमी आपण म्हणतो ना की आम्ही एखादा स्टॉक बाय करतो आणि तो नेहमी खाली येतो, त्याचं कारण मेन हेच आहे. त्यामुळे जेव्हा जर तुम्ही ते टेक्निकल अनालिसिस जर तुम्ही शिकलात, तर तुम्हाला ते चार्ट्सवरती एखादा स्टॉक सपोर्ट लेवलला कधी येतो आणि रेजिस्टन्स लेवलला कधी येतो हे तुम्हाला अचूकतेने तुम्ही हेरू शकता त्याच्यामध्ये. तर हेच तुम्हाला मी त्याच्यामध्ये शिकवतो. दुसरं ते आपलं 7वं आणि 8वं सेशन हे जे आहे, 7वं 8वं आणि 9वं हे 3 सेशन आहे, ते आपण फ्युचर ऑप्शन्स बद्दल माहिती देतो. आता फ्युचर ऑप्शन्स हा इतका असा घातकी प्रकार आहे जसं मी सांगतो त्याला, कारण का ह्या कॅटेगरीमध्ये तुम्ही दिवसाला 10 ते 15 हजार रुपये कमवू सुद्धा शकता आणि 10 ते 15 हजार तुम्ही घालू सुद्धा शकता एका दिवसामध्ये. म्हणजे हा इतका घातकी प्रकार आहे. तर मग मला एक सांगा, तुम्ही हा प्रकार तुमच्या स्टॉक मार्केटचं करिअर जर तुम्ही सुरू केलं असेल आता, तर हे सुरुवातीला केलं पाहिजे की जेव्हा तुम्हाला स्टॉक मार्केट चढू तर समजतील तेव्हा तुम्हाला करायला पाहिजे? ऑब्विसली समजतील तेव्हाच करायला पाहिजे. पण आपण काही लोक काय करतात, ह्याच्यामध्ये ताबडतोब पैसा येतो, त्यामुळे पटकन पैसा, झटपट पैसा. T20 मॅच असं तसंच, म्हणजे आजच्या आजच आपल्याला निकाल लागतो काय. लोकांमध्ये पेशन्स नाही आहेत. लोक स्टॉक मार्केट ऍक्च्युअली पूर्ण पेशन्सचं घेतात, तर त्यांच्याकडे पेशन्स नसतात, त्यांना ताबडतोब पैसे कमवायचे असतात आणि तर आवडतं अंबानी व्हायचं असतं. त्यामुळे ते काय करतात, पहिलं सुरुवातच F&O मधून करतात. आता फ्युचर ऑप्शन्स मी सुरुवात केल्यामुळे काय होतं, सुरुवातीला त्यांना 2-3 हजार रुपये दिवसाला मिळतात. त्यांना असं वाटतं की मी जॉब सोड नाही करेन आणि मी जॉब म्हणजे सॅलरीपेक्षा जास्त अर्निंग करेन. पण नंतर काय होतं, ऑन कन्सिस्टंट बेसिस ते तसं नाही करू शकत, कारण का ते त्यांनी प्रशिक्षण घेतलंच नाही. त्यांना स्टॉक मार्केटला चढ उतार कशी करायचे ते त्यांना कळलं नाही. त्यामुळे काय होतं, त्याच्यामध्ये त्यांना नंतर भरपूर मोठा लॉस होतो. नंतर ते स्टॉक मार्केटमधून बाहेर पडतात आणि नंतर मग स्टॉक मार्केटलाच ते बदनाम करतात की स्टॉक मार्केट हा जुगार आहे, तुम्ही याच्यामध्ये पडू नका, आणि त्याच्या आजूबाजूला 4-5 लोकांना पण ते बदनाम करतात. हेच जास्त करून मराठी लोकांसोबत झालेलं आहे आतापर्यंत. त्यामुळे मराठी लोकांमध्ये स्टॉक मार्केट बद्दलची जी नेगेटिव्हिटी जी झाली ना, तीच पूर्ण हा F&O या प्रकारामध्ये. बेसिकली हा फ्युचर ऑप्शन्स हा जो प्रकार आहे ना, हे आम्ही ट्रेडर लोक हे एखादी मोठी पोझिशन घेतली असेल स्टॉक मध्ये, ती हेज करण्यासाठी घेतो. बेसिकली हेज म्हणजे काय, आता बघा हेज हा शब्द आता तुम्हाला असं वाटलं असेल की हा काय म्हणतोय, असेच बरेचसे मोठे मोठे शब्द वापरले जातात स्टॉक मार्केटमध्ये आणि तुम्हाला वाटतं की स्टॉक मार्केट हे खूप कठीण आहे. त्यामुळे हे ऍक्च्युली जे मोठे मोठे शब्द जे आहेत ना, मी तुम्हाला सोपे करून सांगतो याच्यामध्ये. त्यामुळे तुम्हाला जे तुमच्या घरी समजा कोणी स्टॉक मार्केटच्या ट्रेडिंग वगैरे कोणी करत असेल आणि जर तुम्ही माझ्याकडे प्रशिक्षण घेतलं, त्याच्यानंतर जर तुम्ही त्यांच्यासोबत आरामात तुम्ही बोलू शकता, तुम्हाला ते बोलतील की तुला एवढं सगळं कसं काय कळलं एवढं सगळं. तर हे बेसिकली आपण मराठीमधून त्यामुळे सांगतो सगळं, आपण एक एक शब्द फोडून सांगतो आपण त्याच्यामध्ये आणि सगळं काही आपण डिटेलमध्ये सांगतो. ओके, म्हणजे एकदा तुम्ही स्टॉक मार्केटचं माझ्याकडे प्रशिक्षण घ्यायला आलात की तुम्हाला स्टॉक मार्केटच्या रिलेटेड एकही असा कोणता पॉईंट उरणार नाहीये की तुम्हाला जो कळला नाही. आपण ताबडतोब ऑन द स्पॉट प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तिकडे ऑन द स्पॉट देतो. बरं, आता हेच करण्यासाठी घेतो म्हणजे काय की बघा, फॉर एक्झाम्पल आता मी स्टॉक मार्केटमध्ये 10 लाखाची मोठी पोझिशन घेतली, म्हणजे स्टॉक्स विकत घेतले. टाटा मोटर्सचे आपण एखादा स्टॉक घेतल्यास विचार करूया, आणि अचानक काय होतं माहितीये का, समजा असं काहीतरी झालं मार्केटमध्ये की टाटा मोटर्स बद्दलच काहीतरी एक निगेटिव्ह न्यूज आली आणि तो स्टॉक पटकन खाली आला. तर मग हे एवढा मोठा अचानक प्रचंड प्रमाणात जो लॉस होणार आहे तो कसा आपण भरून कसा काढायचा. तर हे भरून काढण्यासाठी हे आपण फ्युचर ऑप्शनचा आपण वापर करतो. बेसिकली कॉल आणि पुट असतं त्याच्यामध्ये. कॉल म्हणजे काय, जर आपण एखादा स्टॉक वाढणार असेल तर आपण त्याचा कॉल बाय करतो आणि एखादा स्टॉक पडणार असेल तर आपण त्याचा पुट बाय करतो. जेणेकरून कॉल बाय केला आणि स्टॉक वाढला तर आपल्याला त्याच्यामध्ये प्रॉफिट होतो, आणि पुट बाय केला आणि जर तो स्टॉक पडला तर त्याच्यामध्ये आपल्याला प्रॉफिट होतो. तर आपण काय करतो, आम्ही काय करतो, टाटा मोटर्स समजा मी 10 लाखाची पोझिशन घेतलेली आहे, तर एवढे मोठं जर पोझिशन घेतले मी आणि जर तो स्टॉक अचानक पडला काही कारणाने, तर मी काय करतो की एक पुट ऑप्शन मी बाय करून ठेवतो, जेणेकरून जो काही मला तो लॉस होणार असेल मी 10 लाखाच्या पोझिशनमध्ये, तो इकडून माझा भरून निघेल. ह्या गोष्टींसाठी ॲज अ इन्शुरन्स म्हणून हा F&Oचा वापर केला जातो. पण लोक याचा गैरवापर करतात आणि रोजच्या रोज ट्रेडिंग करायला याचा वापर करतात. म्हणजे त्याला नेकेड ऑप्शन्स आपण बाय करतो, म्हणजे की अंडरलाईन पोझिशन काहीच नसते, याला नेकेड ऑप्शन बाय करणं असं म्हणतो. तर ते करू नये. आणि कसं करायचं, याचा वापर एक्झॅक्टली कसा करायचा. दुसरं एक तुम्हाला सांगतो F&Oचा वापर आम्ही कसा वापर करतो. तुम्हाला आठवते का, जानेवारी-फेब्रुवारीमध्ये जेव्हा रशिया आणि युक्रेनचं वॉर चालू झालेलं होतं, त्यावेळेला स्टॉक मार्केट अचानक कोसळलं होतं. म्हणजे कोविड पासून जे वाढत गेलं तर तिकडून ते ब्रेक लागला त्याच्या कोविडच्या. तर तेव्हा काय झालं होतं की समजा कोणी अशी समजा मोठी पोझिशन घेतली असेल 5 वर्ष 10 वर्षासाठी दीर्घकालीन कोणी गुंतवणूक केली असेल स्टॉक मार्केटमध्ये, तर त्यावेळेला काय होतं माहितीये का, की तुम्ही जर तुम्हाला माहिती आहे स्टॉक आता वॉर चालू होणार आहे, स्टॉक मार्केट कोसळणार आपल्याला अंदाज आलेलाच असतो. मग तुम्ही 10 वर्षासाठी जी घेतलेली पोझिशन असते ती तुम्ही 2-3 महिन्याच्या व्हॉलॅटिलिटीसाठी तुम्ही विकून टाकणार का?
नाही नाही, मग तेच आहे. मग ते ऍक्च्युली त्याचा वापर तेव्हा FNO मध्ये करू शकतो आपण, की तुम्ही जे इन्व्हेस्टमेंट केली आहे ना, तर तुम्हाला लॉस होणार आहे ना, तर तुम्ही निफ्टीमध्ये काही पुट ऑप्शन्स बाय करून तुम्ही तेव्हा ते लॉस तुमचा तुम्ही तो भरून काढायचा असतो त्यावेळेला. घाबरून जायचं नसतं त्यावेळेला. उलट आम्ही जेव्हा स्टॉक मार्केट पडतं तेव्हा आम्ही जास्त बाय करतो. त्यामुळे लोकांचं असं म्हणणं असं की स्टॉक मार्केट उलटा करतात लोक. ऍक्च्युली स्टॉक वाढताना अरे तू हा बाय केलास का, हा बाय केला का, मला एवढा प्रॉफिट झाला, मग ते आपण तो पण बाय करतो. म्हणजे मार्केट वाढताना आपण बाय करत करत जातो आणि मार्केट पडताना आपण घाबरतो. अरे त्यांना मला वाटतं की आता आमची इन्व्हेस्टमेंट झिरो होणार, तर असं काही होत नाही. जसं प्रत्येक माणसाला वरती जायचं आलेला येतो, तसं स्टॉक मार्केटला पण एकदा पडलेलं असतं, त्याला वरतीच जायचं असतं. तर त्याचप्रमाणे स्टॉक मार्केट कधी पडलं तर घाबरून जाऊ नका. चांगले चांगले स्टॉक्स कसे निवडायचे ते तुम्हाला सांगणारच आहे मी ते दुसऱ्या सेशन तिसऱ्या सेशन मध्ये. त्याप्रमाणे तुम्ही इन्व्हेस्टमेंट करायची. एक 5 मिनिटं आहे. बरं, ठीक. ओके ओके ओके, चालेल. तर हे झालं आपलं FNO बद्दलची माहिती. आणि शेवटचं जे 2 सेशन आहेत ते त्याच्यामध्ये मी स्विंग ट्रेडिंग आणि इंट्राडे ट्रेडिंग कसं करायचं त्याच्यामध्ये शिकवतो. तर स्विंग ट्रेडिंग म्हणजे काय, तर एखादा स्टॉक तुम्ही आज बाय केला आणि काही दिवसांनंतर सेल करता किंवा काही महिन्यांनी सेल करता, त्याला आपण स्विंग आणि शॉर्ट टर्म ट्रेडिंग म्हणतो. तर ते कसं करायचं ते तुम्हाला मी त्याच्यामध्ये शिकवणार. काही टेक्निक्स आहेत ते तुम्हाला मी शिकवणार. चार्ट पॅटर्न स्पेसिफिक आहेत ते तुम्हाला शिकवणार. आणि जे शेवटचं सेशन आहे ते आपलं इंट्राडे ट्रेडिंग मध्ये. इंट्राडे ट्रेडिंग मध्ये कसं आहे की तुम्ही इंट्राडे ट्रेडिंग म्हणजे आजचं इंट्राडे ट्रेडिंग बेसिकली मी कोणाला करा असं सांगतच नाही, पण जर तुम्हाला तेवढा एक्सपिरियन्स आलेला आहे, तेवढा नॉलेज आलेला आहे, तुम्ही जर टेक्निकल अनालिसिस करणार आहात आणि तुम्हाला तेवढा वेळ आहे. कारण काय होतं, आपण काय करतो की ऑफिसमध्ये असताना कधीतरी एक ट्रेड टाकतो, असं प्रॉफिट होतं का बघतो, त्याच्यामुळे तसं होणार नाही. तुम्हाला सतत समोर PC समोर बसावं लागतं, तरच तुम्हाला तो प्रॉफिट होणार आहे. तर जर तो तुम्हाला वेळ असेल आणि जर नॉलेज असेल तरच तुम्ही त्याच्यामध्ये इंट्राडे ट्रेडिंगमध्ये उतरणार, नाही तर उतरू नका. तर ते तुम्हाला कसं करायचं त्याच्यामुळे शेवटच्या सेशनमध्ये शिकवणार. आणि हे सेशन झाल्यानंतर तुम्हाला एक मी व्हॉट्सअपचा ग्रुप बनणार. त्या व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये मी तुम्हाला ऍड करणार. तो बेसिकली व्हॉट्सअपचा ग्रुप नसतो, तो ब्रॉडकास्ट ग्रुप असतो. त्याच्यामध्ये मला काय वाटतं एखाद्या स्टॉक बद्दल ते मी त्याच्यामध्ये सांगत असतो. म्हणजे काही टिप्स वगैरे नसतात त्या, फक्त मला एखाद्या स्टॉक बद्दल काय वाटतं. फॉर एक्झाम्पल बघा आता हे जे, आणि तुम्हाला ह्याच्यामध्ये हे पण सांगणार की बघा प्रत्येक न्यूज असतं ना, ते न्यूज पण स्टॉक मार्केटवरती भरपूर इम्पॅक्ट करते. फॉर एक्झाम्पल बघा आता क्रूडची प्राइस बघा एकदम अचानक ड्रॉप झाली, $140 पर्यंत गेली होती, त्यात 80च्या खाली आलेली आहे. तर क्रूड वाढल्याने किंवा पडल्याने कोणत्या स्टॉकवरती परिणाम होऊ शकतो, कोणी सांगू शकतो? पेट्रोलियम ऑब्विसली. आणि अजून ट्रान्सपोर्टेशन, लॉजिस्टिक्स. एक्झॅक्टली. आपल्या ह्याच्या पुढे जातच नाही आपलं गाडी, बरोबर आहे. पण कसं होतं माहितीये का, पेट्रोलियम स्टॉक्स वाढल्याने एशियन पेंट्स किंवा पेंट इंडस्ट्रीला जास्त फायद्याचं नुकसान होतं. कारण का पेट्रोलियम जेव्हा क्रूड रिफायनिंग होतं ना, तेव्हा त्याचे जे एक्स्ट्रॅक्ट्स बनतात ना, काही वेगवेगळे एक्स्ट्रॅक्ट्स बनतात. ते काही एक्स्ट्रॅक्ट्स असे असतात ते पेंट इंडस्ट्रीमध्ये ॲज अ रॉ मटेरियल म्हणून वापरले जातात. तर तुम्ही साधा विचार करा, क्रूडचं प्राइस वाढली तर त्यांचे रॉ मटेरियल्स वाढणार आहेत, रॉ मटेरियलची प्राइस वाढली तर त्यांच्या प्रॉफिट्स आणि मार्जिन्सवरती इम्पॅक्ट करणार आहे. तर बेसिकली हे जे आहे ना, हे फक्त तुम्हाला एक एक्झाम्पल दिलं तुम्हाला. आता तुम्ही काय करायचं की हे जे तुम्हाला असे वेगवेगळे एक्झाम्पल्स आहेत ना, तुम्हाला मी सांगणार की कोणत्या न्यूजमुळे कोणत्या स्टॉकवरती पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडणार आणि कोणत्या स्टॉकवरती निगेटिव्ह इम्पॅक्ट पडणार, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला शिकवणार. त्यामुळे तुम्हाला इंट्राडे ट्रेडिंग आणि स्विंग ट्रेडिंग करणं तुम्हाला फार सोपं जाणार. ओके. आणि माझी टोटल फीज आहे ₹7,000. मी फक्त ₹7,000 चार्ज करतो. आतापर्यंत इतकी वर्ष झाली, आता पण मी फीज काही वाढवली नाहीये आणि कमी सुद्धा केली, कमी तर करणारच नाहीये. ऑलरेडी खूप कमी आहे. कारण का तुम्हाला जर हे जे नॉलेज घ्यायचं आहे ते तुम्हाला 25,000 मिनिमम द्यावे लागतील. फक्त एकच व्यक्ती आहे जी स्टॉक मार्केट मराठीमधून चांगल्या प्रकारे शिकवते, जी मला नाव आता आठवत नाही त्यांचं, अवधूत साठे घेतात. पण ते ₹70,000 एका मॉड्यूलचे घेतात आणि 4-5 मॉड्यूल तुम्हाला करावं लागतील. ₹3.5 लाख तिकडेच दिले. हेच एक मेन कारण आहे की स्टॉक मार्केटमध्ये मराठी माणूस उतरत नाहीये. कारण का ते एवढे मोठी इन्व्हेस्टमेंट करत नाही. ते म्हणतात की मी युट्यूबवरून शिकेन, पण ते तसं होत नाही आणि त्यामुळे लोकांचा लॉस होतो. तर आपण त्याच्यासाठी मी काम करतो. तर ₹7,000 मी चार्ज करतो. तुम्हाला काय करायचं की तुम्हाला फक्त आपले 12 सेशन्स होणार आहेत टोटल. तर तुम्हाला फक्त मी काय करतो, मी एकदम ₹7,000 ते पण घेत नाही. मी जी फीस कमी ती पण कमीच नाही, त्यात पण मी ₹7,000 एकदम घेत नाही कधीच. अफोर्डेबिलिटीचं कारण नाही. कारण कसं होतं की स्टॉक मार्केट हा असा विषय आहे की सगळ्यांना समजेल असं नाही, थोडासा किचकट आहे आणि सगळ्यांना थोडा वेळ देता येईल तसं पण आहे. तर मी काय करतो की तुम्हाला फक्त आहे ना ₹1,000 इनिशियली पे करायचे आहेत आणि माझे पहिले 2 सेशन अटेंड करायचे आहेत. त्याने काय होणार आहे की तुम्हाला थोडीशी आयडिया येणार आणि तुम्हाला बऱ्यापैकी इतका नॉलेज तरी देणार मी त्या ₹1,000 मध्ये की तुम्ही इन्व्हेस्टमेंट तरी चांगल्या प्रकारे करू शकता. तेवढं तरी तुम्हाला नॉलेज मिळणार. आणि ज्यांना पुढे अजून शिकायचं आहे, ओके, आणि त्यांना असं ज्यांना वाटेल की हे 2 सेशन मधून मी स्टॉक मार्केटमध्ये पैसे कमवू शकते, एवढा कॉन्फिडन्स जरी आला तुम्हाला, तरच तुम्ही पुढे शिका आणि मग पुढचे बाकीचे फीस पे करा. त्यामुळे कोणाची अशी मला नंतर कोणी म्हणू नये की अरे प्रत्येकडे ₹7,000 दिले आणि मी पहिले 2-3 सेशन मला इंटरेस्ट गेला माझ्या आणि माझे सगळे पैसे फुकट गेले. हे मला कोणी नंतर बोलू नये. त्यामुळेच मी 1,000, 3,000 आणि 3,000 अशा वेगवेगळ्या हप्त्यामध्ये घेतो. कारण मी काय शिकवतो मी कॉन्फिडंट आहे बऱ्यापैकी. त्यामुळे
कोणीही सोडून गेलं मधून मी कोणालाही थांबवत नाही, कारण जे निघून जातात त्याच्यामुळे त्यांचं नुकसान आहे, माझं काहीच नुकसान नाही आहे. ज्यांना शिकायचं पूर्ण ते पूर्ण कोर्स करू शकतात आणि सगळ्यांना मी एक्झिट द्यायचा मी त्याच्यामध्ये ऑपॉर्च्युनिटी देतो कोणालाही. तर हे असे आपले प्रशिक्षण होतं. कोणालाही समजा जॉईन करायचं असेल तर आपली बुधवार आणि शुक्रवारची बॅच चालू होते पुढच्या आठवड्यापासून. बुधवारी संध्याकाळी 7:30 ते 9. तुम्हाला फक्त इनिशियली 1000 रुपीज पे करायचे. आणि आज मी खास एक तुमच्यासाठी मी आज लेडीजसाठी एक मी ऑफर काढली की तुम्हाला फक्त 1000 रुपीज मी तुम्हाला फक्त सुरुवातीला 500 रुपये भरून पहिले 2 सेशन अटेंड करा. 1000 पण नका करू, पहिले 500 रुपीज पे करा आणि तुम्ही 2 सेशन अटेंड करा आणि मग ठरवा स्टॉक मार्केट काय आहे, मी केलं पाहिजे मी नाही केलं पाहिजे. आणि तुम्हाला नक्कीच तुम्ही मला म्हणाल की हे मी खूप आधी करायला पाहिजे होतं. हे सगळेच तुम्ही मला म्हणणार. आतापर्यंत 500 पेक्षा जास्त मराठी लोकांना शिकवलं, सगळ्यांनी तेच मला म्हटलं. आपल्याकडे मी काही पेसेस बघतोय त्या माझ्याकडे प्रशिक्षण घेत आहेत सुद्धा, तर त्यांच्यावरून तुम्ही फीडबॅक घेऊ शकता. मी आता नाव नाही सांगत त्यांचं, तुम्ही नंतर त्यांच्याशी बोलून घ्या. हा माझा मी 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 पॅम्पलेट देतोच आहे, त्याच्यामध्ये सगळं डिटेल्स आहे. माझा नंबर आहे 9029 425 835. हे आपले गुगल मीट वरती ऑनलाईन सेशन्स होणार आहे. म्हणजे तुम्ही तुमच्या घरी म्हणजे अगदी काउचवर आरामात बसल्या बसल्या चहाचा कप घेऊन तुम्ही सगळं ऐकू शकता. हा, आता तुम्हाला जर असं वाटत असेल की मला ऑनलाईन सेशन, मला बऱ्याच जणांना भीती असते ना की ऑनलाईन मला समजेल की नाही, माझे सगळे डाऊट सॉल्व्ह होतील की नाही. त्यामुळे मी काय करतो की तुम्ही फक्त मला ना एक व्हॉट्सअपवरती या नंबरवरती पिंग करा. मी तुम्हाला एक डेमो सेशन पाठवेन फ्री ऑफ कॉस्ट. ते तुम्ही ऐका, त्याच्यामुळे सगळं बेसिक्स तुमचे कन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल. आणि जर तुम्हाला म्हणजे त्याच्यामुळे तुम्हाला ऑनलाईनची भीती आहे ना ती तुमची सगळी निघून जाईल. ओके, थँक्यू सो मच.